हॅलो, मी अक्षय. तर मंडळी आज आपण जाणार ते म्हणजे जसकारला का तर आज सालाप्रमाणे ह्याही वर्षी पण आई रत्नेश्वरी आईची जत्रा भरलेली आहे आणि ती बघा आज जत्रा भरलेली आहे. तर आई रत्नेश्वरी आईला पण बघून आपल्याला खूप आनंद होणार आहे. तर आम्ही निघालो आई रत्नेश्वरी आईच्या जत्रेला. तर चला मंडळी बघा, तर आई रत्नेश्वरी आईचा देऊळ बघा आणि नंतर मग आम्ही दोघं जण फिरतो आणि मस्त आहे की आम्ही आमच्या प्रिन्सीच्या नवसाची ओटी घेतलेली आणि ओटी घेऊन आम्ही वरती चढलो, ते म्हणजे आईच्या देवलामध्ये. तर बघा दुर्वी आमची मस्त की नाचत होती आणि नंतर मग तिकडं पण कोणतरी होते ते पण नाचत होते. लय मजा केली त्यांनी पण. आणि नेलो आम्ही आता देवलामध्ये. तर देवलामध्ये लांबूनच आईचा चेहरा बघितला तर आम्हाला लयच बरं वाटलं, कारण की असा तेजस्वी रूप बघायला किती बाहेरून लोक येतात. तर ते बघा आता मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते आईचा तेजस्वी रूप. आणि नंतर मग आता पब्लिक बघा किती आलेली आहे आणि भरपूर गर्दी होती. आता तर काहीच नाही, तर पालखीच्या दिवशी पण भरपूर गर्दी असेल. तर चला मंडळी असंच बघत राहा आणि बघा आईचा आपला तेजस्वी रूप. तर तेजस्वी रूप बघून झालेलं आहे, आम्हाला लय बरं वाटलं. नंतर आम्ही नंतर मी माझी व्हिडिओ गेली आईसोबत आणि खूप बरं वाटलं आणि तुम्हाला पण असंच बरं वाटेल. आता मी वेणी मागलेली आहे दादाकडून आणि ही बघा आपली पालखी आईची पालखी आता सजवून ठेवलेली आहे आणि ही उद्याच्या दिवसाला आहे. तर बघा आईची पालखी भरपूर छान दिसते आणि आईचे इथं फ्लेम लागलेले आहेत, ते म्हणजे आर्टिस्टनी केलेले आहेत. आणि बघा खूप भारी देऊळ आहे आणि खूप मस्त आहे. तुम्ही पण या आणि आपल्या रत्नेश्वरी आईला भेट द्या. तर चला मंडळी आता आपण जाऊ मस्त. तर देवळातून खाली आलो आणि नंतर मग आम्ही फिरायला गेलो भरपूर ठिकाणी आम्ही फिरलो. आम्ही मस्त की सोबत पण राहिलो आणि नंतर मग अचानकच आम्हाला परी भेटली. तर परीला बघून आम्ही एकदम एक्सायटेड झालो. तर परी कशी आहे, बरी आहे ना? तर परी पण बोलली छान. तर चला मंडळी आता आपण जाऊ. दुर्वीला पालण्यात बसवायचं होतं. तर हेलिकॉप्टरमध्ये दुर्वीला पालण्यात बसवलं आणि दुर्वी मस्त की हेलिकॉप्टरचा मजा घेत लागली आणि तेच बघून आपल्याला पण जरा थोडा आनंद झाला, कारण की दुर्वी खुश तर आपण पण खुश. तर चला मंडळी आता दुर्वी पालण्यातून उतरली आणि आता आम्ही आलो फालुदा पियाला. तर फालुदा पियाला म्हणजे का तर आणि बघा आपल्या कंपनीचे मित्र पण भेटले, काय भावा. आणि इथं आता आलो बटाटा रोल खायला. ते म्हणजे कोणला अंकुला बटाटा रोल खायचं होतं, तर बटाटा रोल टाकला तव्यामध्ये. मामा लवकर बनव, कारण की आम्हाला घरावर जावाचं आहे. तर बघा बटाटा रोल चाकत खाल्ला आणि नंतर मग आलो आम्ही गेम खेळून झाला आणि नंतर मग आमच्या ब्लॉगला इथं एंड झाला.